चला किती प्रश्न झाले होते काल? 15 झाले होते ना? 16वा प्रश्न बघू आपण. 5/6 of an hour is equal to what? म्हणजे मराठीत असा आहे, एका तासाचे 5/6 म्हणजे बरोबर किती, असा प्रश्न आहे. एका तासाचे 5/6 म्हणजे किती? हे उघडून घे ना, त्याला एक चालू करायचं. अंदर वाटतं. एका तासाचे 5/6 म्हणजे किती कसं काढणार? आणि तुम्ही जर ऑप्शन मध्ये नीट बघितलं, आता एका तासाला काय लिहायचं हा प्रश्न आहे तुम्हाला. एका तासाला मी 1 लिहू का इथं? मग काय लिहिणार? कशाचे? चे म्हणजे गुणाकार, बरोबर की नाही? चे म्हणजे काय? गुणाकार. आणि 5/6 पण कोणाचे 5/6? मग 60 मिनिट. एका तासामध्ये काय असतात? 60 मिनिट असतात ना. कारण की उत्तर जर तुम्ही बघितलं मिनिटामध्ये उत्तर आहेत बघा. हे आवर मध्ये आणि बाकी मिनिटामध्ये उत्तर आहे. मग आपण 60 मिनिटं करून बघू. मग आता 6×1 = 6 आणि 6×10 = 60 आणि 10×5 = 50 भागिले 1 म्हणजे 50 मिनिट. समजलं की नाही? 50 मिनिट. म्हणजे जर एका तासाचे तुम्ही, याचा अर्थ काय झाला माहितीये का? एका तासाचे 5/6 म्हणजे काय? एका तासाचे तुम्ही 6 जर सारखे भाग केले, त्याच्यापैकी 5 भाग किती, असा त्याचा अर्थ होतो. समजा मी हा 1 तास पकडला आपण, इकडे बघा, हा 1 तास पकडू, एक पूर्ण, बरोबर. एका तासाचे किती भाग म्हटले त्यांनी? 6. मग सारखे 6 भाग करू. 1 2 3 4 5 आणि 6. आणि त्याच्यापैकी किती भाग घ्यायचे म्हटले मला सांगा? एका तास म्हणजे आता हे मिनिटं किती झाले? 60 मिनिटं झाले. मग एक भाग कितीचा होईल सांगा? 10 मिनिटाचा. 10 मिनिट आणि 10 मिनिट. त्यांनी काय म्हटलंय? 6 भागापैकी 5 भाग घ्यायचे तुम्हाला. 5 भाग म्हणजे इथून तर इथपर्यंत किती मिनिटं झाले ते? समजलं काय अर्थ? तुम्हाला एक्सरसाइज मध्ये पण आहे ना, उदाहरण संग्रहामध्ये ना 5वीच्या पेन्सिलीचे चित्र दाखवले, मुलांचं चित्र आहे. 15 पेन्सिलींचे 1/3 किती, असे प्रश्न आहेत की नाही अपूर्णांक धड्याचे. तुम्ही घरी जाऊन अपूर्णांक जो धडा आहे ना तुमच्या पुस्तकाचा, त्याचे सर्व सराव संच सोडवा. समजलं ना? चेक करेल मी उद्या. चला आता पुढचं बघूया. 17वा प्रश्न. 4/5 of 0.025 म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? 4/5 करायचे. ऑफ म्हणजे चे म्हणजे गुणाकार. कोणाचे? 4/5 0.025 चे. आता कसं सोडवणार सांगा बरं? कसं सोडवणार? पॉइंटला तुम्ही घाबरता ना, मग पॉइंट घालून टाकू आपण. चला, कसा घालवणार? मला हा पॉइंट इथं आणायचा आहे, बरोबर की नाही? म्हणजे तो 25 होऊन जाईल. 25 पॉइंट काहीच नाही मला. म्हणजे हा पॉइंट 3 घरं जर पुढे सरकवायचा असेल तर याला काय करावं लागेल मला? 100 ने भागला तर तो पॉइंट परत अजून मागे येईल. पुढं घालवायचं ना, पुढं. गुणिले 100. मग गुणिले जे 100 करा आणि मग त्याची किंमत बदलून जाईल त्याची. मग आपण काय करत असतो? बॅलन्स ठेवण्यासाठी भागिले पण 100, म्हणजे त्याच्यात काहीच फरक होणार नाही. आलं का लक्षात? आता बघा, 4/5 जसाचा तसा. आता यांचं उत्तर काय येईल? 0.025 गुणिले 100 केलं तर काय उत्तर येईल? पॉइंट पुढे सरकेल इथपर्यंत पॉइंट येईल, म्हणजे 25 होईल उत्तर. काय होईल? 25 आणि भागिले हा 100. आता पुढची स्टेप काय असेल बरं? नेक्स्ट अपूर्णांकाचा गुणाकार. काल सांगितलं ना मी, अपूर्णांकाचा गुणाकार करताना काय करतो आपण? म्हणजे अंशांचा गुणाकार. पण त्याच्या आधी अजून एक सांगितलं होतं मी तुम्हाला. जरा काटछट होते का बघा ना. जातो का भाग?
25 एक आणि 25 चोक 100. अजून अंश आणि छेद काय होईल? 4 आणि 4 कॅन्सल होईल. काय उरला आता फक्त? वरती काय उरला? वरती 1 आणि खाली 1/5. ऑप्शन नंबर आता तसं तर उत्तरच नाहीये पॉइंट मध्ये. मग तुम्हाला याचा काय करायला लागेल? भागाकार. मग पॉइंट करण्यासाठी अजून एक सोपी पद्धत सांगितली तुम्हाला मी. एक तर तुम्ही याचा भागाकार करून तरी उत्तर निघेल, नाही तर काय करायचं? छेद 10 करायचा. पॉइंट मध्ये जर करायचं तर छेद 10 करू आपण याला. गुणिले काय करू मग? 2. मग याला पण गुणिले 2. काय होईल मग? 2/10. 2/10 ला कसं लिहिणार? डेसिमल पॉइंट मध्ये 0.2. समजलं? चला नेक्स्ट. आता 8वा प्रश्न. फाइंड द प्रॉडक्ट ऑफ, म्हणजे गुणाकार करायचा या सगळ्यांचा. करा बरं, मला सांगा उत्तर. चला कोण उत्तर देतं बघूया. अरे एवढं सोपं आहे. हा 1998 ला आलेला प्रश्न आहे, म्हणजे आमच्या वेळेस 1998 ला दिली होती. 98 ला नाही, 98. काय अवघड आहे रे, नुसतं टाइमपास करतो तुम्ही. जाऊ दे, मी सांगतो. चला बघा इकडं. अरे पॉइंट नाही ते असल गुणाकार करायचा डायरेक्ट. कसा करायचा? पॉइंट नाहीच आहे, सांगा मग किती आहे? 4. दुसरा पण 4 आणि तिसरा पण 4. मग 4 चा घन किती आहे? घन पाठ करायला लावलेत ना तुम्हाला मी. वर्ग आणि घन पाठ करायला लावलेत ना. 4 चोक 16 चोक 64. 4 चा घन 64 हे तुम्हाला माहित पाहिजे. पाढे पाठ करा. किती पाढे पाठ झाले? मग तुला 16 चोक येत नाही? 16 चोक 64. आता फक्त पॉइंट मोजायचे. बघा पॉइंट नंतर किती डिजिट आहे तिथं? 3 डिजिट आहे. इथं किती डिजिट आहे? 2. आणि इथं किती आहे? 1. म्हणजे टोटल किती झाले? अरे किती झाले? पॉइंट नंतर किती अंक झाले? 6 अंक झालेत ना. मग 6 घर मागे यायचं. इथं 64 लिहिणार ना. आता मी जरा 64 इकडे लिहितो. इकडे जागा नाही म्हणून. तर 64चं 6 घर मागे यायचं. मग 6 घर मागे यायचं. कुठं पॉइंट देणार तुम्ही? हे बघा 1 2. मग आता 6 घर तर नाहीत. मग काय करणार आता मला सांगा? माग जायला पॉइंट द्यायला 6 घर माग नाहीत. मग कसं जायचं? 0 ठेवायचं. हे बघा 1 1 2 3 4 5 6 आणि मग पॉइंट. मग पॉइंटच्या आधी कोणतरी असतोच, म्हणजे 0. म्हणजे हे उत्तर येईल. कुठे आहे मग? ऑप्शन नंबर 4 ना. बरोबर. हा हेच. समजलं का? बरं आता एक मी तुम्हाला याच्यासारखा दुसरा प्रश्न देतो, सोडवा बरं तुम्ही. 0.2 गुणिले 0.02 गुणिले 0.002. करा बरं, याचं उत्तर सांगा मला. किती उत्तर आलं? किती आलं?
जाऊ दे, कसं आहे 2चा 3 वेळा गुणाकार करायचा आहे 8 बरोबर येईल गुणाकार. तुझं किती आलं दाखव ना. पण गुणाकार चुकला तुझा. 2चा 3 वेळा गुणाकार किती होईल? चला आता काय करायचं फक्त 2 आहे बघा 2चा गुणाकार करू आपण फक्त. थांबा म्हणजे काय एका मिनिटाच्या आत उत्तर आलं पाहिजे. बाकी सगळ्यांनी पण लक्ष द्या रे. तुम्ही इथं बसा रे मधल्या बेंच. चला इथं बसा इथं. 2 दुने 4 आणि 4 दुने 8 म्हणजे 8 उत्तर येईल. पण आता पॉइंट कुठे येईल? किती घरं मागं जावं लागेल सांगा. पॉइंट किती घरं मागं? हे बघा इथं 3 अंक आहे, इथं 2 अंक आहे आणि इथं एकच आहे म्हणजे टोटल किती झाले 6. मग 1 2 3 4 5 6 आणि मग पॉइंट. असं उत्तर कोणाकोणाचं आहे? 2 म्हणजे एकलिंगा आणि दिशाला समोर आणि अंशिका. ठीक आहे. आणखी एक देऊ करा बरं. 0.4 इंटू 0.02 इंटू 0.0002 करा पटकन. किती आलं? चला करूया चेक. 4 दुना बोला 8 आणि 8 दुना 16 म्हणजे 16. आता पॉइंट किती आहे? इथं किती आहे? 4 2 6 6 आणि 1 7 घर. 1 2 3 4 5 6 7 बरोबर. आणि मग पॉइंट समजलं. चला आता पुढचा प्रश्न 8वा प्रश्न घेऊया आपण. 8वा झाला आता 9वा 19वा. हो 1/3 पार्ट ऑफ सर्टेन अमाऊंट म्हणजे एका रकमेची किती रक्कम आहे आपल्याला माहित. एका रकमेची कोणती तरी एक रक्कम आहे तिची 1/3 केली. एका रकमेची 1/3 वॉज गिवन टू सीता. हे कोणाला दिलं? सीताला दिलं. ठीक आहे. आणि रेस्ट टू गीता आणि उरलेले रेस्ट म्हणजे उरलेली कोणाला दिली? गीताला. गीताला किती दिले असेल सांगा बरं मग. अरे देवा. एक रक्कम आहे ती रक्कम किती आहे आपल्याला माहित नाही. आता समजा तुम्हाला समजण्यासाठी सांगतो मी. समजा ही एक रक्कम आहे पूर्ण नाही तर असं करतो असं काढतो. ही एक रक्कम आहे ही पूर्ण रक्कम आहे एवढे पैसे हा. त्याचे किती भाग करायचे आपल्याला? 3 सारखे 3 भाग केले आणि एक भाग कोणाला दिला? सीताला दिला. कोणाला दिला? मग गीताला किती भाग मिळाले? म्हणजे किती? त्याच रकमेचे किती? 3 भागापैकी 2 भाग ना. समजलं की नाही? बघा सीताला मिळाले एका रकमेचे 1/3 भाग आणि गीताला मिळाले एका रकमेचे 2/3 भाग बरोबर. आता त्यांनी म्हटलंय इफ सीता गॉट 524 रुपये म्हणजे सीताला किती रुपये मिळाले? 524 रुपये. म्हणजे बघा आता तुम्हाला असं काढावं लागेल की कोणाला? गीताला. सॉरी गीताला मिळाले 524 बरोबर. मग त्यांनी विचारले सीताला किती रुपये मिळाले. पण आता कोणत्या रकमेचे 2/3 म्हणजे 524 म्हणजे हे बघा इकडे लक्ष द्या. 2 भाग जर पकडले हिला किती 2 भागाचे किती मिळाले? 524. मग एक भाग कितीचा असेल सांगा मला. निम्मे निम्मे करायला लागेल ना तुम्हाला. हा 500 चे निम्मे
अबे 250चे 500चे निम्मे 250 आणि 24चे निम्मे 12. 250 आणि 12 किती झाले? 250 आणि 12. मला ना एक भाग कितीचा आहे? 262. हा पण 262. 524 झाले. मग हा पण 262च असेल ना. मग सीताला किती मिळाले? त्यांनी प्रश्न 262. किती सोपा. समजलं की नाही? हा, प्रश्न समजला पाहिजे. चला आता सिम्प्लिफाय म्हणजे तुम्हाला हे करायचंय, काय म्हणतात त्याला मराठीत, संक्षिप्त रूप द्यायचंय. चला हा पण एक 98 खाली आलाय आमच्या वेळेस. हा आता 5वीला होतो मी तेव्हा, मला काय आठवतं आता. हा आता सांगा, गुणाकार आहे की नाही सगळीकडं, मग काय करायचं? पहिली स्टेप काय सांगितली? हा हा अरे अपूर्णांकांचा गुणाकार आहे ना, मग काय? अरे गुणाकार करताना काय करतो? अंश अंशांचा गुणाकार आणि छेदाचा. त्याच्या आधी एक स्टेप. अबे काय चालू होतं का ते चेक करायचं. किती वेळा सांगू? सांगा. इथं कुठं जातंय का भाग अंश आणि छेदाला? 7 1 7 7 3 21 8 1 8 8 6 48. अजून अरे जात नाही आहे, जातोय ना. 8 कुठे? 8 गेला तो आता. 8 त्रिक 24. 8 तर 1 झालाय. आणि अंशालाच अंशाने भागते तू. अंशाने छेदाचा भागाकार होत असतो. एक वरती पाहिजे, एक खाली पाहिजे. अरे देवा, 24 आणि 15 कोणत्या वाड्यातल्या संख्या? मग जाईल ना तीनाने. 3 5 15 3 8 24. बरोबर ना. अजून तीनाने भागलो मी दोघांना. 3 ने भाग गेला डायरेक्ट. 3 5 15 3 8 24. अजून जात नाहीये का? बघा ना, मग सांगा ना. हा 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 बोल मोठ्याने. बरोबर आहे, सांग ना. अरे 24 कट झाला रे बाबा, तो आता 8 झालाय. 2 ने जातो. हा 2 ने देऊ, किंवा तसं पण चालेल, किंवा 3 आणि 6 ने पण जाईल ना ग. 3 1 3 आणि 3 2 6. आता 2 ने 8 ला जातो. 2 1 2 4 8. अजून संपले का सगळे? आता वरती कोण कोण उरलं सांगा मला. 1 गुणिले 1 गुणिले 4 म्हणजे किती आले? 4. 4 1 4 आणि 4 1 4. बरोबर. खाली कोण कोण उरलंय? 1 गुणिले 1 गुणिले 5 म्हणजे 4/5. किती सोपं आहे. चला आता 21वा प्रश्न. Which fraction should be added to the sum of these to make the result a whole number? प्रश्न समजला का? Which fraction म्हणजे कोणता अपूर्णांक मिळवला. कशामध्ये मिळवला? सम ऑफ म्हणजे यांच्या बेरजेमध्ये. म्हणजे हे जे 3 अपूर्णांक दिलेत की नाही, यांच्या बेरजेमध्ये कोणता अपूर्णांक मिळवला तर काय व्हायला पाहिजे? पूर्णांक मिळाला पाहिजे आपल्याला. होल नंबर, पूर्णांक मिळाला पाहिजे. सांगा मग. सर्वात आधी काय करायला लागेल तुम्हाला? यांची बेरीज करून घ्यायला लागेल ना. यांच्या बेरजेत किती मिळवायचं? समजा आता हे आपण पकडू, यांची बेरीज करू. यांची बेरीज करताना काय, कशी बेरीज करणार सांगा बरं मला. पूर्णांक युक्त अपूर्णांकाला अपूर्णांक करून देणार का? अजून एक शॉर्टकट सांगतो, ऐका. हा पूर्णांक आहे की नाही,
हा पण पूर्णांक आहे आणि मग यांची पूर्णांकांची बेरीज करून घ्यायची आधी. 5 आणि 4 9, 9 आणि 7 किती झाले 16. म्हणजे पूर्णांकांची बेरीज किती झाली 16 पूर्ण झाली. हा आता उरलं कोण कोण अपूर्णांक उरलेत फक्त, म्हणजे 3/4 अधिक 4/5 अधिक 3/8. आता यांची बेरीज कशी करणार? छेद सारखा करून घेऊ ना. कसा कोणता छेद सारखा करणार सांगा? हा 8. या 4च्या पटीत 8 आहे का? हो, पण 5 ची पट होणार नाही ना. मग काय करायचं? याचा पाडा लिहायचा 8चा होत नाही, मग 16 घ्या. 16 होईल का? 4च्या पटीत आहे पण 5च्या पटीत नाही आहे 16. मग 8 त्रिक 24 घ्या. 8 चौक 32 घ्या. 8 पंचे 40 घ्या. होय, मग 40 करायचा. काय करायचा? छेद सगळ्यांचा छेद काय करायचा? 40. मग 40 जर करायचं याला कितीने गुणू मी? 10 ने. मग इथं 10 तर इथं पण 10. इथं कितीने गुणू? 8 ने. इथं पण 8 ने. इथं कितीने गुणू? सांगा. 40 करायचंय मला 5 ने. इथं पण 5 ने. पुन्हा मी इथं लिहितो आता. आता सगळ्यांचे छेद 40 झाले म्हणजे मी डायरेक्ट 40 लिहू खाली. छेद जसं लिहितो ना आपण 40 40 40 खाली. आणि या सगळ्यांची काय करायची? बेरीज. हा किती आहे? 30 अधिक हा किती आहे? 32 आणि हे किती झाले? 15. या सगळ्यांची काय करायची? बेरीज. पण हा 16 पूर्णांक आहे तो सोबतच ठेवायचा आहे, त्याला विसरायचं नाही. मग 16 पूर्णांक किती आले? 40 छेद यांची बेरीज किती झाली? 77. बरोबर आहे का? हा बरोबर आहे 77. हा मग आता मला सांगा यांचं काही असंक्षिप्त रूप होतं का? काही भाग जातोय का 77 आणि 40 ला? नाही जाते ना. नाही जात. मला सांगा, एक मिनिट लक्ष द्या. आता याला जर तुम्ही पूर्णांक एक अपूर्णांक परत करावा लागेल. 16 पूर्ण झाले की नाही? याला परत तुम्ही काय करायचं? जर याचं सांगतो मी बघा, 40 छेद कितीने भाग देईल? 40 एक 40. किती उरतील? 40 दोन 80 होतात, जाणार नाही भाग. मग 40 एक 40. किती उरले माहिती? 37. बरोबर. म्हणजे याला तुम्ही या 77/40 ला असं लिहू शकता ना. म्हणजे 77/40 मध्ये किती पूर्ण निघाला? एक पूर्ण निघाला आणि हे वरून अपूर्ण निघाले. म्हणजे मग बघा आधी 16 पूर्ण होते आणि हा एक पूर्ण. किती झाले टोटल पूर्ण? 17 पूर्णांक झाले आणि वरून 37/40. बरोबर. आता मला नीट सांगा, हा जर मला 17 पूर्ण झाले हा आणि या अपूर्णांकाला मला परत पूर्ण करायचंय, तर याच्यात किती मिळवावे लागतील मला, असं त्यांचा प्रश्न आहे. आता 40 भागापैकी 37 भाग झाले. पूर्ण 40 पूर्ण करायसाठी अजून किती लागतात? 3. याच्यात जर तुम्ही 3/40 मिळवले तर एक होऊन जाईल की नाही? हा सांगा मला. होईल की नाही? एक होईल. बघा तुम्ही छेद 40 होईल. बघा छेद किती होईल? 40 आणि अंश पण किती झाला? 40. मग 40 भागिले 40 म्हणजे एक पूर्ण झाला. म्हणजे हा 17 पूर्ण आणि तो एक 18 होऊन जाईल पूर्ण. म्हणजे मग तुम्ही आता मला सांगा, आपलं जे उत्तर आलं तिघांची बेरीज किती आली होती? ही आली होती बेरीज 17.37/40 आली होती तिघांची बेरीज. मग त्याच्यामध्ये किती मिळवले आपण? 3/40 मिळवले. म्हणजे हे उत्तर आलं आपलं 3/40. समजलं का? हा खूप मेहनत करायला लागेल, सरावाशिवाय पर्याय नाही. चला पुढचा आता 2.205. चला याच्यासारखं अजून एक उदाहरण देऊ का मी? तुम्हाला सराव होईल. हे बघा 3.2/5 अधिक 4.1/5 याच्यामध्ये किती मिळवले तर तुम्हाला नवीन पूर्णांक मिळेल? म्हणजे यांची बेरीज सांगा किती होईल? कशी बेरीज करणार सांगा पटकन. हा 3 आणि 4 ची बेरीज किती झाली? 7. आणि यांची किती झाली दोघांची बेरीज?
2/5 आणि 1/5 ची बेरीज किती झाली? 3/5 बरोबर. आता मला सांगा याच्यात जर पूर्णांक बनवायचा हा तर पूर्णांकच आहे, याला जर मला पूर्णांक बनवायचा असेल किती ऍड करावे लागतील? याच्यामध्ये 2/5 हेच उत्तर येईल. समजलं की नाही? किती सोपं आहे, आलं लक्षात? म्हणजेच काय होईल, या दोघांचा बेरीज जर केली तर काय होईल, तो 5/5 म्हणजेच 1 होईल, म्हणजे हा 1 आणि हा 7 म्हणजे 8 पूर्ण होऊन जातील. ओके, कोणाकोणाला समजलं? चला आता 22वा प्रश्न. 2 पॉइंट हे तर आलंच पाहिजे तुम्हाला, करा बरं. 2.205 अधिक 0.15 करा पटकन पटकन, अर्ध्या मिनिटात उत्तर आलं पाहिजे. तुमचा ऑप्शनच नाही आहे सर, म्हणजे तुम्ही मांडणी चुकीची केली. 2.355 बघा आता 2.205 अधिक 0.15 सॉरी, इथं भागाकार आहे वाटतं, बेरीज नाही आहे. नाही, 2.205 भागिले 0.15 आहे. चला सांगा पटकन, अरे पॉइंट घालवा ना, जाऊ दे तुम्ही नुसता टाइमपास करता. नंतर काय करणार, पहिली स्टेप सांगा मला. चला, येस, व्हेरी गुड. गुणिले 100 करणार, मग वरती 100 गुणिले तर खाली पण 100. किती होईल यांचा गुणाकार सांगा? 2.205 गुणिले 100 केलं तर हे पॉइंट इथे येईल, हा पॉइंट इथे चालला जाईल. मग किती आलं? 2205 2205 म्हणजे 2205 उत्तर येईल, भागिले यांचा गुणाकार. सॉरी, थांबा, अरे 100 अरे तुम्ही चुकवतायत नुसते, थांबा. आता इथं दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत? मग तुम्ही 100 ने गुणणार का? मला चिन्ह जर 3 घर पुढे सरकवायचे तर कितीने गुणावं लागेल मला? 1000 ने. मग इकडं 1000 ने तर इकडं पण 1000 ने. मग आता तो 3 घर पुढे जाईल, म्हणजे पॉइंट इथला पॉइंट उठून कुठे जाईल? इथं, म्हणजे 2205. आणि मग शेवटी पॉइंट देण्याची आवश्यकता असते का? नाही. म्हणजे 2205 आणि यांचा गुणाकार किती सांगा मग आता. अरे हा पॉइंट उठून कुठे जाईल आता मला सांगा, किती घर पुढे जाईल? 3 घर, 3 शून्य आहेत ना, 3 घर पुढे जातील, पण इथं तर 2च अंक आहेत. मग मग इथं एक शून्य ठेवायचा, मग पॉइंट ठेवायचा. आलं लक्षात? म्हणजेच मग खाली किती उत्तर येईल? 150. आता मग भाग द्या, कितीने भाग जाईल? 15 ने. 15 ने जाईल. अरे बाबा शेवटी 0 आणि 5 आहे ना, 5 ने द्या किंवा 25 ने देऊन बघा बरं.
25 तक 150 होतात, मग 25 ने जातो का वरती बघा बरं. 220 घेतलं तर डायरेक्ट 25 8 200 होतात, मग परत 20 उरतात, 205 नाही जात वाटतं ना, 25 नाही जात. 5 ने देऊ चला. 5 त्रिक 15 0 5 चोक 20 किती उरले 2, परत 5 चोक 20 आणि 5 1 5 म्हणजे 441 भागिले 30. परत यांचा भागाकार करावा लागेल, पण मला असं वाटतं 3 ने जातोय का, नाही जाते ना, डायरेक्ट भागाकार करावा लागेल आता इथं. 441 भागिले 30. चला मग 30 ने भागून बघू, आता काय करणार, दुसरा पर्याय नाही. 30 चा भाडा बोलावा लागेल तुम्हाला. असं करा 441 भागिले 30. 30 31 किती उरले आता, 44 मधून 30 गेले, किती राहिले 14 राहिले, आणि हा 41 141 झाले. आता 30 ने किती ने गुणावं लागेल, आता चुकतंय पण आपलं काहीतरी. चला बघूया, सांभा 141 ना, 3 चा भाडा 30 गुणिले जर आपण किती केलं, 30 31 30 दुना 60 30 त्रिक 90 3 चौक 12 होतात, म्हणजे 120 3 चौक 12 3 5 15 होतात, 150 होऊन जातात. मग 4 ने गुणावं लागेल, किती ने, म्हणजे 120 ने भाग देईल, म्हणजे मग 3 चौक 12 म्हणजे 120 बरोबर. 30 चौक 120 होतात ना, मग याच्यातून 20 गेले, किती राहिले 41 मधून 20 गेले, किती राहिले 21. 21 ला भाग जातो का, 30 आणि 21 ला भाग जाईल का, नाही, मग काय ठेवावं लागेल पॉईंट, याच्यावर 0 210. आता बघा असं 14 पॉईंट उत्तर आपलं ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय, 14 पॉईंट काहीतरी. मग 14.7 म्हणजे 7 ने गुणलं तर 30 ला जर 7 ने गुणलं तुम्ही, 30 गुणिले 7 तर 210 येतंय की नाही मला बघा. 30 7 21 आणि त्याच्यावर 0, म्हणजे मग 7 ने भाग जाईल, मग 210 मधून 210 गेले 0. समजलं की नाही. हा भागाकार मग तुम्हाला करावाच. याची शॉर्टकट पद्धत असेल मला वाटतं, पण आपण लॉंग मध्ये गेलो का काय माहिती. शॉर्टकट असली पाहिजे ना, कमी श्रमामध्ये स्मार्ट वर्क करना है, पर ये तो बहुत लेंदी हो गया. चलो पुढचा प्रश्न बघूया आपण 23 नंबरचा. विच इज द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन. 97 सालीला प्रश्न आहे. याच्यामध्ये सर्वात लहान अपूर्णांक सांगा मला कसा काढायचा. काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार करायचा आहे. 1 मिनिट थांबा, तिरकस गुणाकार करायचं नाही, डायरेक्ट छेद सारखेच ना तिघांचे सांगा मला इथं. मग तुम्ही लगेच ओळखू शकतात ना त्याच्यातलं लहान. आता याचा मात्र वेगळा आहे. नाही नाही नाही, ऐका ना मी काय म्हणतो, या तिघांमध्ये तर ओळखता येईल तुम्हाला लहान कोण आहे. छेद सारखा आहे, ज्याचा अपूर्णांक मोठा तो मोठा असतो, ज्याचा लहान म्हणजे हा लहान आहे, सर्वात लहान, बरोबर की नाही. म्हणजे मग 2/5 लहान आहे, मग या दोघांमध्येच ठरवा ना कोण लहान आहे. या तिघांमधला ठरवला आपण, मग या दोघांमध्ये सर्वात लहान कोण आहे. 2/5 आणि 7/8 मध्ये कोण लहान आहे. तिरकस गुणाकार. 24वा प्रश्न. कसं कट झालं. नेटवर्क गेलं रे.
आलं ना नेटवर्क